आणि आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुकुल, शिक्षक आणि पदवीधरसाठी निवडणूक होती आणि नाशिकची निवडणूक विशेष चुरशीची मानली जाते। आरोप प्रत्यारोप होत आहेत, पैसे वाटपाचे आरोप होत आहेत। काय वातावरण आहे सध्या नाशिकमध्ये, कसा प्रतिसाद आहे मतदानाला? प्रज्ञा, आपण आता 2 उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी जो तो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तू जसं म्हणाली, अनेक अर्थाने हे निवडणूक गाजली। सुरुवातीला माघारी नाट्य रंगलं, त्यानंतर मतदारांना जे वेगवेगळे प्रलोभनं दाखवण्यात आले त्यामुळे देखील ही निवडणूक चर्चेत आलेली आहे। एकूण 21 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यापैकी 4 उमेदवार हे महत्त्वाचे आहेत। महायुतीने 2 उमेदवार दिलेले आहेत, एक महाविकास आघाडीचा आणि एक अपक्ष उमेदवार, अशी चौरंगी लढत ही होत आहे। आणि या 21 उमेदवारांसाठी 69,000हून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। आपण बघतोय की शिक्षक जे आहेत अत्यंत जागरूक आहेत। भावी पिढी घडवणारे हे सर्व शिक्षक मतदार आहेत आणि ते आपल्या न्याय हक्कासाठी आज घराच्या बाहेर पडलेले आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून वेगवेगळ्या मतदान केंद्रावर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 90 मतदान केंद्र आहेत आणि या 90 मतदान केंद्रापैकी बहुतांश केंद्रावर अशा स्वरूपाच्या रांगा बघायला मिळत आहेत। ज्यावेळेस गेल्या 20 दिवसापासून वेगवेगळे प्रचाराच्या मोहिमा राबवण्यात आल्यात, प्रत्येक मतदाराला गाठीभेटी घेण्यात आलेल्या आहेत। आता हे मतदार मतदानासाठी आलेत। सर, आपण मतदानाला आलात, काय विचार करून आलात? दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचं जे अतिक्रमण होत आहे आणि त्यासाठी मराठी शाळेचं हे प्रमाण कमी होत आहे आणि उच्च शिक्षणामध्ये जे काही उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, नेटचे झालेले PhD विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थी गेल्या कित्येक वर्षापासून हे काम करत आहेत। त्याच्यामुळे जो वर्कलोड कमी होतो त्या विद्यार्थ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि हे शाळाबाह्य जे काही विद्यार्थी याच्यासाठी पण या भावी उमेदवारांकडून अपेक्षा आहेत। पसंती क्रमानुसार मतदान होणार आहे। सर, आपण पसंती देणार आहात उमेदवाराला, काय विचार आहे मनात? जे शिक्षकांचे प्रश्न योग्य पद्धतीने सोडू शकतील अशा उमेदवाराला आम्ही मत देणार आहोत। जे 20 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, वेगवेगळे आमिष दाखवण्यात आले शिक्षकांना किंवा वेगवेगळ्या चर्चा झाल्या, त्याविषयी काय मत आहे? ते आमच्यापर्यंत काही पोहोचलेलं नाही त्या पद्धतीचं काही, त्यामुळे ते सांगता येणार नाही त्याच्याबद्दल। आपण बघतोय हे शिक्षक आहेत, मतदानासाठी आलेले आहेत। शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणारा त्यांना उमेदवार पाहिजे आहे। विद्यार्थ्यांसाठी चांगल्यातलं चांगलं शिक्षण देण्यासाठी झटणारा उमेदवार त्यांना पाहिजे आणि म्हणूनच एवढ्या बहुसंख्येने हे सर्व शिक्षक मतदार आज घराबाहेर पडलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक शिक्षक मतदारसंघातली लढत कोणाकोणामध्ये आपण पाहतोय। शिवसेनेकडून किशोर दराडे उमेदवारीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार, तर विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार आहेत। चौरंगी लढत नाशिक शिक्षक मतदारसंघातली आपण पाहतोय। मुंबई शिक्षक मतदारसंघातली लढत सुद्धा महत्त्वाची आहे, कारण एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून जमू अभ्यंकर, भाजपकडून शिवनाथ दराडे, शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे, शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे। मुंबई पदवीधरमधली निवडणूक महत्त्वाची। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना संधी दिली आहे, तर काँग्रेसकडून रमेश कीर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।